लालबागचा राजा मुंबईचा लालबाग एकच बीच वाले हे आहेत हा. आणि मुंबईचा राजा मंडळाचे स्वयंसेवक प्रमुख आहेत पदी. आणि याचा मला अभिमान जास्त आहे तेवढं त्याला नाही आहे. आधी का प्लॅन बनवताना तुम्ही नाचलात, आधी का एकदम हे केलं इथे जाऊ तिथे जाऊ, ग्रुप वरती ऍक्टिव्हनेस कोणाचा होता सगळ्यात जास्त? ह्या माणसाचा होता. येतो. होळीला येतो आपण दरवर्षी. आता होळी का बोललात? मगाशी फोनवर मला आपण होलीच्या टायमाला जातो ना. मटका किंग वाला जो मूवी आहे ना तो इथे कुठेतरी बोंबटकर वाड्यात चाल. तुमचं नाव सांगाल काय जरा? तुझं नाव सांग. स्वागत आहे तुमच्या लाडक्या बोंबटकरच्या नवीन बकबकीमध्ये. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बोंबटकरच्या नवीन बकबकीमध्ये. आणि आज तुम्ही बघू शकता आर्यन बोंबटकर बीच थेरपी घ्यायला आलेले आहेत. तर तुम्हाला कसं वाटतं आज तुम्ही किम बीचला आमच्यातला आलाय? एक जण बोलला होता हा, की रिसॉर्ट वर गेस्ट आहेत. रिसॉर्ट नाही सॉरी गेस्ट वर रिसॉर्ट आहेत. क्या बोलेगा? ये समस्या है रे, क्या बोलने का? तू इसके साथ मत घूम रे, तू पागल हो जाएगा. दॅट्स द परफेक्ट आन्सर. ओके. आणि आज कुणाल निर्गुण तुम्ही दोघं जरा ब्लॉग मध्ये मला एकत्र हव्यात. आर्यन बोंबटकर जरा पुढे येतात एक मिनिट. इकडे. तर मित्रा, तुला कसं वाटतंय? तू तुझी गर्लफ्रेंड घरी पहिली इंट्रोड्यूस केलीस आणि कुणाल निर्गुण आज गर्लफ्रेंड घेऊन आलेले आहेत. मला असं वाटतं की मी आता WCC वर्ल्ड कप ला चाललो होतो मॅच बघायला, पण काय झालं की इथं मला फॅन्स फॉलोअर्स भेटले की मला तू ते इकडे जा. ब्लॉग बंद. तर कुणाल निर्गुण, आपल्याला कसं वाटतंय आपण आज तुमच्या होणाऱ्या म्हणजे अजून डन तेवढं आहे असं नाही, पण पत्नी सोबत आज आलेला आहात बीचवर आणि फॅमिली सोबत घेऊन आलेला. तुम्हाला कसं, काय फिलिंग आहे तुमच्या मनात? नाही छान वाटतंय. छान वाटतंय ना. ओके, धन्यवाद. तुमचं बाईट दिल्याबद्दल खूप धन्यवाद. आणि प्रियांका शेलार, आज शेवटच्या दिवशी तुम्ही आज बीचला भेट द्यायला आलाय, तर तुम्हाला कसं वाटतंय? आज तुमचा भिजायचा मूड नाहीये का? नाही. ओके, धन्यवाद. नो कमेंट साठी. आणि आपल्यासोबत आहेत पूजा बुट्टे चव्हाण. तुम्ही बघू शकता. तुम्हाला कसं वाटतंय किम बीचला तुम्ही आलाय? तर हा, छान वाटतंय, पण खूप ऊन आहे त्याच्यामुळे टॅनिंगची भीती आहे. बट ठीक आहे. येस खूप जास्तच आहे. इंग्लिश वाटलं जरा. ऊनचा. ओके. तुमच्या नवऱ्यात आणि तुमच्यात हा खूप फरक जाणवून येतो. जाणवतोय ना. हा, म्हणजे कारण का तो मुंबईला कम्प्लीट हा रोमिंग फ्री असला ना की असं बोलतो, Exactly. हा जरा मी इकडे आलोय तिकडे आलोय. पण मला आता मगाशी कसं बोलला, इकडे आलोय. आपण जातो ते होलीला तिकडं तिकडं. आता तुमच्या नवऱ्याचा जरा वाईट घेतो. मुक्ता शेलार, जरा हाय कराल का? हे बघ कॅमेरात बघ इथे. हा बघ, हाय कर. फ्लाइंग किस दे आणि थँक्यू. तर स्वागत आहे आमच्या गरिबांच्या बकबक ब्लॉग मध्ये. तर तुम्हाला कसं वाटतं आज बीचवर आलाय तुम्ही? आज खूप महिन्यानंतर बीचवर आलोय. तर पाण्याला उदान आहे. तर लहान पोरांना सर्वांना खेळायला घेऊन आलेलो. खूप ऊन आहे. बघूया आता दीपेश बोंबटकर आपली काय सोय करतो इकडे. आणि हा बीचवर म्हणजे आपण कधी येतो? सहसा आपण संध्याकाळचेच येतो. नाही म्हणजे असं वर्षातून एक दिवस कुठला तरी येतो. होळीला येतो आपण दरवर्षी. आता होळी का बोललात? मगाशी फोनवर मला आपण होलीच्या टायमाला जातो ना. बरोबर. म्हणजे तेच आहे हे होळीचा. असं रोमिंग मध्ये चेंज होणार आहे. मी जे मगाशी बोललो ते आहेत लालबाग बीच वाले. आज तुमच्या लालबागच्या राजावाले सदस्य आपल्या रिसॉर्ट वर आहेत गेस्ट म्हणून. मुंबईचा. हो. मुंबईचा राजा. मुंबईत क्या बात कर रहे हैं? लालबागचा राजा मुंबईचा लालबाग राजा बीच एकच. वाले हे आहेत हा. आणि मुंबईचा राजा मंडळाचे स्वयंसेवक प्रमुख आहेत पदी. आणि याचा मला अभिमान जास्त आहे तेवढं त्याला नाही आहे. आणि तुमच्या लालबाग मंडळापैकी लालबागचा राजा मंडळाचे सदस्य आहेत आपल्या रिसॉर्ट वर आहेत गेस्ट म्हणून. नक्की. आणि मी त्यांना सांगितलं की स्वप्नील चव्हाण मला काका आहे. अरे अच्छा, अरे टॉप क्वालिटी. तर धन्यवाद आम्हाला जरा बाईट दिल्याबद्दल. हे भक्ती, हे तिला पण घेऊन ये. ए रुई इकडे. व्हिडिओ काढतोय दादा. तुमचं नाव सांगाल काय जरा? तुझं नाव सांग.
कंटेंट कंटेंट बाबू नाव सांग तुझं नाव परत एकदा ते एकदा परत बोल कोको मागी दीदेला इकडे आणि आता मित्रांनो आपण आलेलो आहोत आपल्या कळकट मळकट कामाला बळकट कंटेंट कडे आणि मित्रांनो आपल्याला 2-4 नवीन चेहरे आज बघायला मिळाले असतील व्लॉग मध्ये, पण हा आपला रिअल कंटेंट आहे आयुष्यात. काय सांगू, जाऊ दे. ह्या कंटेंटमुळे बराच हे झालंय. तर तुम्हाला कसं वाटतंय आपलं गोव्याच्या पिकनिक मधून मी बाहेर आऊट काही झालेलो आहे. बोलायचं नाहीये गोव्याबद्दल, त्याबद्दल तुम्ही काही तुमचं काय बोलला मत नाही आहे? तर तुमच्यासाठी चांगलं आहे, आपल्यासाठी ते हा पण गोवाच आहे. हानिकारक आहे. इकडे ते आपण, तुम्ही काय बोललात तर ते blue- तुमच्यासाठी हानिकारक आहे. शांत ब्ल्यू बसा. कलरचं एक वॉटर लिक्विड टाकू या बीच मध्ये, म्हणजे पाणी निळं भेटेल गोव्यासारखं, फोटो आपल्याला गोव्यासारखे येतील. त्यामुळे काय मित्रांनो माहिती नाहीये, यायचंय गोव्याला तू, एवढंच आहे माझं सांगणं तुला. नाही, पण आपलं माझं पर्सनली कॅन्सल झालेलं आहे. तुम्ही मला किती मदत करू शकता गोव्याच्या वो 100 रुपये और मिलेगा, शाम को लौटा दूंगा. सगळे जण तुला पैसे देणार होते हे ठरलेलं आधीपासूनच, मग देणार होते, मग तरी पण पण माझ्या cancel वेळेला करायचं तुम्ही किती होतं. मदत करू शकता माझ्या वेळेला काय 25 तारखेला तसंही यायचंय. 2 दिवसाचा प्रश्न आहे फक्त. 2 दिवसात काय मोठं काय नाही, नाही होणार आहे. पण कसं बरंच काय मग होणार आहे. आधी का प्लॅन बनवताना तुम्ही नाचलात, आधी का एकदम हे केलं इथे जाऊ तिथे जाऊ. ग्रुप वरती ऍक्टिव्हनेस कोणाचा होता सगळ्यात जास्त? ह्या माणसाचा होता. हा तुमचा युट्यूबचा जो ब्लॉगर आहे ना, पांचाट. चाल बाद झालं मित्रांनो गोव्याचं टॉपिक. अभी बताता है भाई, अभी बताता है. अभी तू में उंगली किया ना, अभी बताता है. नाही तर एक भाव आला अलिबाग मध्ये, तो तुम्हाला मारायलाच तयार आहे. मारणार, 100% मला जितकं तू नाही आलास ना, मारणार. मग मी येत नाही तुमच्यात. बोला अरे हे काय फालतूगिरी आहे. बोलतो आयुष्यात मला तुमच्याशी काय पडले नाही, मग येणं देणं नाही. ग्रुप सोडणार, मग तो आपला ग्रुप सोडणार आहे जर हा माणूस आला नाही. आणि भक्ती खळे मी गोव्याच्या आपल्या पिकनिकच्या ग्रुपवर जो काही मेसेज केलाय त्याच्यावर तुमच्या काय रिॲक्शन्स आहेत मला हे आपल्या बकबक बुंबटकरची चॅनलच्या दर्शकांना दाखवून द्यायचं आहे. परायों से क्या शिकायत करना, घाव तो अपनों के ज्यादा छुपते हैं. #गोवा. व्लॉग संपला. भक्ती 1 मिनिट. त्या दिवशी जो डायलॉग घेतलास ना तो तुला आत्ता घ्यायचा आहे त्या व्लॉग मधला. आणि या लाटा बघा, आणि या लाटा बघा, आणि या लाटा बघा, ह्या लाटांच्या तर आज मित्रांनो आपल्यासोबत आहेत पूर्वा बुंबटकर. पूर्वा बुंबटकर आताच 10वी पास झालात बरोबर ना? 10वीला किती टक्के आहेत? 71 म्हणजे चांगले टॉप क्वालिटीचे टक्के आहेत. तर आता पुढचा काय विचार केलाय? या समुद्रातच बुडायचं आहे की पुढे हसायचं? जरा थोडं बीप केलं तर बरं होईल. आता तुमचे 10वीच्या परीक्षेनंतर सुट्टीत काय प्लॅन आहेत? कसं काय एन्जॉय करायचं आहे? बीचवरच फिरायचं एन्जॉयमेंट आहे की अजून काय आहे? अजून काय नाही. बाकी काय असं काय? ठीक आहे, आपलं झालंय बोलणं त्याच्यावर. पण आज तुमच्या साथी जर प्रीती खळे कुठे आहेत त्यांना जरा बोलवता काय? आणि आपले 10वी 12वी दोन्ही आज कंटेस्टंट आहेत, इकडे बघू शकता तुम्ही. पाणी त्याला भेंडी. भेंडी अंकुशू अंकुशू ही बघ काय बोलली, भेंडी बोलली, भेंडी हीच पूर्वात. पण आज मला एकच प्रश्न आहे, तू काय आज म्हणजे आज जोड्याने कसं आलास? तुम्हाला त्याचा प्रश्न आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. याच्यावर काय 1-2 शब्द बोललात तर जरा कंटेंट मिळेल आपल्या युट्यूब चॅनलला. हा, मीच अख्खा कंटेंट आहे की तू कुठल्या अँगलनी कंटेंट दिसतोय? ओ हो, आर्यन बुंबटकर इज लाईक ओ माय गुडनेस, ओ माय गुडनेस. गोव्याला जे एकदा 6 पॅक्स मधून बाहेर आहे ना, असं लाटांमधनं. आता एक आठवडा झाला मी कंटेंट शोधत होतो. आजचा हा बीचचा प्लॅन कोणाचा होता? आजचा बीचचा प्लॅन सगळ्या लहान पोरांचा होता. धन्यवाद मला कंटेंट दिल्याबद्दल.
बग बग बोंबटकरचे तुमचं कायम ऋणी राहील. म्हणजे तुम्ही इथे आलात की पोरं वाईट वळणाला जातात मला वाटते. आता मला बोलतात की दुपारी आपण हौसी खेळी आहेत, हाच महत्वाचा मुद्दा होता माझा. तर मी म्हटलं ठीक आहे जे असं मटका किंग वाला जो मूवी आहे ना, तो इथे कुठेतरी बोंबटकर वाड्यात चालतोय. बघायला. पण काय झालं की इथं मला फॅन्स फॉलोअर्स भेटले की तू ते इकडे जा. ब्लॉग बंद.